डेली यूज जर साडी असेल तर त्याच्यावरती नक्कीच तुम्ही अशी ब्लाऊज डिझाईन बनवू शकता। अगोदर मी काय केलेलं आहे, हा आहे अस्तरचा ब्लाऊज आणि तो मी उलटवून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तो व्यवस्थित फिनिशिंग सहित उलटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपण खूप सुंदर डिझाईन बनवू शकतो। डेली यूजसाठी जर तुमच्याकडे साडी आणली असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला सिंपल ब्लाऊज डिझाईन जर बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता। तर ह्याच्यामध्ये जो कलर होता ना साडीतला, त्या तो साडीतला थोडासा पट्टा मी कट करून घेतलेला आहे, म्हणजे कापड, आणि त्याच्यापासून मी त्रिकोण तयार केलेले आहेत आणि ते त्रिकोण आहेत ना, ते आपण गोल गळ्यावरती एकसारखे लावून घेणार आहोत। अंतर हे एकसारखं ठेवा, वरती आहे ना अर्धा इंच वरती शोल्डरला धरण्यासाठी ठेवा आणि त्याच्यानंतर जे त्रिकोण आहेत ना ते एकसारखे लावून घ्या सर्व पूर्ण गळ्याला। तर ही सुद्धा जी डिझाईन आहे ना ती खूप कमी वेळेमध्ये तयार होती आणि नक्की तुम्ही तुमच्या डेली यूज जर साडी असेल तर त्याच्यावरती ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर दिसते। बऱ्याच वेळा काय होतं, जी रेग्युलर साडी आपण रोज डेली वापरासाठी घेतलेली असते ना त्याच्यावरती आपल्याला जास्त किचकट किंवा जास्त भरपूर अशी डिझाईन बनवायची नसती, सिंपल डिझाईन बनवायची असती जेणेकरून ती सोबर आणि छान दिसली पाहिजे ह्यासाठी। तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन नक्की बनवू शकता आणि तेही खूप कमी वेळेमध्ये ही आपली डिझाईन तयार होते। तर ते त्रिकोण मी एकसारखे पूर्ण गळ्याला आता लावून घेणार आहे। तर बघू शकता हे पूर्ण त्रिकोण आहेत ना आपल्याला गळ्यावरती लावून झालेले आहेत। तर तुम्ही बघितली ना की किती सुंदर, आणि फक्त 3च मिनिटात ही ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे। जास्त आपल्याला ही डिझाईन तयार करताना वेळ लागलेला नाही आहे। तर आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे जी आपण पूर्ण कडेला, म्हणजे जो गळ्याचा काठ होता ना तिथं कडेला मारली त्याच्याच साईडला आपल्याला पाव इंच अंतर सोडून परत एक टिप मारून घ्यायची आहे, कारण ते त्रिकोण आहेत ना ते खूप फिनिशिंगला छान बसतात आणि उलटे असे उलट दिशेने ते उचलत नाहीत आणि व्यवस्थित चापून छान बसण्यासाठी डबल टिप नक्की मारा, त्यामुळे फिनिशिंग आणि फिटिंग दोन्ही खूप सुंदर येतं। तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।